आपल्या डोळ्यांखालच्या सुरकुत्या लपवून-लपवून थकल्यात किंवा ह्या अंधाऱ्या डार्क सर्कल्सला काही परमनंट क्युअर आहेच का खरंच? याविषयी मनात शंका आहेत. तर आपण बोलूयात आज अंधाऱ्या डार्क सर्कल्स विषयी. मी डॉक्टर सचिन वाघ, स्पर्श प्लास्टिक अँड कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक नाशिक आणि आपण आज चर्चा करूया इन डिटेलमध्ये ह्या अंधाऱ्या डार्क सर्कल्स विषयी, की ते कसे फॉर्म होतात, त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला हवी आणि त्याला काही सोल्युशन आहे का? सो हे अंधाऱ्या डार्क सर्कल्सचे कारणं काय असतात किंवा त्याचे कंपोनेंट्स काय असतात? 4 गोष्टी असतात. एक डार्क कलर आपल्या डोळ्यांखालच्या त्वचेचा, डोळ्यांखाली आलेल्या सुरकुत्या, पफीनेस किंवा सूज असलेली वाटणं किंवा डोळा खूप खोल गेलेला आहे असं वाटणं. काही लोकांना नेहमी या कॉम्प्लिमेंट्स मिळतात किंवा हे ऐकायला लागतं, की "अरे, तुझी झोप झालेली नाही का पूर्ण?" ह्या डोळ्यांना आलेला फटीग किंवा थकवा हे एक कारण असतं. पेशंट्स आमच्याकडे येतो ह्या ट्रीटमेंट घेण्यासाठी. हे अंडर डार्क सर्कलचे कारणं तरी काय? अनियमित किंवा अपुरी झोप, डोळ्यांना आलेला स्ट्रेन, कंटिन्यूअस डोळ्यांची ब्लिंकिंग करणं किंवा डोळे चोळणं, या गोष्टींमुळे या स्किनच्या खालच्या व्हेसल्सला डॅमेज होतो आणि एक हिमोसिड्रिन नावाचं पिगमेंट या स्किनच्या खाली जमा होतं. आपल्या अंडर आय स्किन खूप पातळ असते किंवा खूप थिन असते. त्यामुळे कुठलंही पिगमेंट जेव्हा या स्किनच्या खाली जमा होतं, ते दिसतं आणि त्वचेला काळसरपणा येतो. काही लोकांना कंटिन्यूअस ब्लिंकिंग करायची सवय असते. डोळे उघड-बंद करताना हे स्नायू कंटिन्यूअस ॲक्टिव्ह असतात आणि काही वेळाने हे स्नायू वीक होतात. ते स्नायू वीक झाल्यामुळे त्यांची ॲक्टिव्हिटी कमी होते आणि ओव्हरलाईंग स्किन ती लूज होते आणि रिंकल्स फॉर्म होतात. सेकंड रिझन अंडर आय फॉर्म होण्याचं. तसेच काही लोकांमध्ये पाणी जास्त रिटेन होतं. काही लोकांना काही किडनीचे इश्यू असतात. काही सॉल्ट किंवा वॉटर रिटेन्शन झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला किंवा स्पेसिफिकली अंडर आईजला पफीनेस किंवा सूज जाणवते. तसेच काही लोकांचे ठेवण अशी असते, की त्यांचा खोबा डोळ्याचा खूप खोल वाटतो आणि त्यामुळे आलेला हॉलोनेस हा अंडर आय डार्क सर्कल फॉर्म करतो. तर हे झाले कारणं आणि त्या कारणांवरच आपण ठरवू, की कसं अंडर आय सर्कल्स प्रिव्हेंट करायचे किंवा ते दिसणं कमी करायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. नियमित आणि पुरेशी 6 ते 8 तासांची झोप जर आपली झाली, तर 50% अंडर आय आपलं कमी होत असतात. डोळे न चोळणं, त्यांना ताण पडणार नाही, चष्मा असेल तर तो वापरणं, खूप अंधारामध्ये खूप जवळनं मोबाईल किंवा टीव्ही न बघणं, खूप जास्त वेळ मोबाईल किंवा टीव्ही न बघणं, तसेच काही सिंपल होम रेमेडीज उदाहरणार्थ काकडी, टी बॅग्स किंवा बर्फाने शेकणं, या गोष्टींनी पण आपले अंडर आयज कमी होतात. डायट जी फ्रुट्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, व्हिटॅमिन ए, सी, ई यांनी युक्त असलेली, याच्यामध्ये बायोटिन आहे. या गोष्टींनी पण आपल्या अंडर आय सर्कल्स कमी होतात. आमच्याकडे काही केमिकल पील्स किंवा लेझर्स आहेत. ह्या केमिकल पीलने बेसिकली हे रंग आणणारं घटक कमी होतं आणि त्यामुळे ह्या स्किनचा काळसरपणा कमी होतो, स्किनला ग्लो येतो, स्किनला हायड्रेशन मिळतं. काही लेझर्स उदाहरणार्थ एनडीआर लेझर, ह्या लेझरमुळे या स्किनच्या खाली जमा झालेलं पिगमेंट बर्स्ट होतो आणि त्यामुळे त्याचा काळसरपणा कमी होतो. तर या अंडर आय सर्कल्सला काही परमनंट क्युअर आहे का? हो, आहे. प्लास्टिक सर्जरीमध्ये याला म्हणतात ब्लेफारोप्लास्टी. म्हणजे आपल्या डोळ्यांच्या खाली एक छोटा कट घेतला जातो. या कट थ्रू आपल्या डोळ्यांखालची एक्सेस त्वचा ही आपण काढून टाकतो. बरं, ही त्वचा म्हणजे काय? जास्त डार्क पिगमेंटेड आणि रिंकल असलेली त्वचा असते. ही काढल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याला एक प्लेनपणा किंवा त्याला एक स्ट्रेटनेस येतो. रिंकल्स आणि डार्क काळी स्किन निघून गेलेली असते. त्याबरोबर 2 कंपाउंड असतात, एक मसल आणि एक फॅट. हे फॅट जास्त जमा होतं किंवा ते फॅट प्रोलॅप्स होतं. म्हणजे त्या फॅटची नॉर्मल जागा सोडून ते फॅट आपल्या डोळ्यांच्या खाली जमा झाल्यामुळे अंडर आय बॅग्स फॉर्म होतात. हे फॅट न काढता त्याला आम्ही रिलाईन करतो. ह्या रिलाईन केल्यामुळे अंडर आय बॅग्स पण जातात आणि आलेला हॉलोनेस पण कमी होतो. तसेच स्नायू, हा स्नायू वीक झालेला असतो. तर आपण या स्नायूला स्ट्रेंथन करतो. अशा प्रकारे एक्सेस स्किन किंवा जास्त असलेली स्किन काढणं, या फॅटला रिअलाइन करणं आणि या मसल्सला स्ट्रेंथन करणं. या 3 गोष्टींमुळे आपले अंडर आय सर्कल्स हे निघून जातात. 20 ते 80-90% पर्यंत आपल्याला हे डार्क सर्कल्स सर्जरीद्वारे काढता येतात. ही डे केअर सर्जरी असते. म्हणजे तेवढ्या भागाला बोल देऊन एक 1.5-2 तासांचं ऑपरेशन केल्यानंतर आम्ही पेशंटला घरी पाठवतो. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं ॲडमिशन, दवाखान्यात थांबण्याची गरज पडत नाही.
काही पोस्ट ऑपरेटिव्ह प्रिकॉशन्स असतात. उदाहरणार्थ ऑपरेशन नंतर आपल्या डोळ्यांना ब्रुझिंग होतं किंवा निळसरपणा येतो, सूज येते, डोळ्यातनं पाणी येतं आणि काही प्रमाणात थोडं दुखणं असतं. हो, 2-3 दिवस या गोष्टी आपल्याला होतात. त्या आपल्याला सहन करायला लागतात. पण काही अँटिबायोटिकच्या गोळ्या, पेन किलर्स तसेच आईस फर्मेंटेशन, काही अँटिबायोटिकची ऑइंटमेंट लावून आपल्याला हे सिम्प्टम्स दूर करता येतात. साधारणपणे 2-3 दिवस हे सूज किंवा डोळ्यातनं येणारं पाणी राहतं. आम्ही सांगतो पेशंट्सला, की बर्फाने शेका, डार्क गॉगल्स घाला, ज्याने आपल्याला हाईड करता येईल. एक 7 डेजपर्यंत हा पफीनेस, सूज राहत असते. बाय द एंड ऑफ 7 डेज आपले टाके निघालेले असतात. आपली ब्रुझिंग किंवा ज्याला आपण म्हणतो निळसरपणा, मुक्कामार हा कमी झालेला असतो आणि 3 आठवड्यापर्यंत आपल्याला लागतात फायनल रिझल्ट बघण्यासाठी. बाय द एंड ऑफ 3 वीक्स या सगळ्या गोष्टी सेटल झालेल्या असतात आणि आपले अंडर आईज हे बऱ्यापैकी म्हणजे 80-90% पर्यंत गेलेले असतात. सो खूप जास्त किचकट किंवा त्रासदायक अशी ऑपरेशन नाही आहे हे ब्लेफारोप्लास्टी आणि हे केल्याने आपल्या अंडर आईजला पर्मनंट सोल्युशन मिळत असतं. बरं आपण जर विचार केला कन्सिलर्सचा किंवा मेकअपचा खर्च, तर तो कित्येक पटीने जास्त आहे आपल्या ऑपरेशनपेक्षा. त्यामुळे एक 40,000 ते 50,000 खर्च येणार असतो या ऑपरेशनला आणि इट्स अ परमनंट सोल्युशन फॉर युअर डार्क सर्कल्स. सो काही कन्फ्युजन अजूनही असेल, तर या आपण चर्चा करू आणि आपले गैरसमज दूर करून आपण एक निर्णय घेऊ परमनंट सोल्युशनसाठीचा. थँक यू.